नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरातील राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत. तर पहिली घडामोड अशी आहे की राज्यसभेच्या 56 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातील महाराष्ट्रामधून 6 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली आहे. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेली रणनीती कशी कामाला आली ते आपण सगळ्यांनी पाहिलंच होतं. यंदाच्याही राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार भाजप देणारच आहे. मात्र जर चौथा उमेदवार भाजपने रिंगणात उतरवला तर यंदाची देखील राज्यसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे. तसेच आता देशांतर्गत बातमी बघायची झाली तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने काल अटक केली आहे. त्यानंतर त्यांनी ईडीने मला केलेली अटक अतिशय बेकायदेशीर आणि पाठवलेले समज देखील चुकीचे आहे, यातून मला दिलासा द्यावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ऐकून घेण्यास नकार दिला व त्यांना झारखंड उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यास सांगितले. तसेच ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर PMLA कोर्टात हजर केले होते व तसेच त्यांना कोर्टाने 5 दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तिसरी बातमी अशी आहे ती आपल्या राम मंदिराबाबत. 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच रामलल्लाची देखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मात्र 22 जानेवारीपासून ते आजच्या दिवसापर्यंत म्हणजे गेल्या 11 दिवसांमध्ये अयोध्येत तब्बल 25 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय. तसेच 11 दिवसांमध्ये 11 कोटी इतकी देणगी मंदिराच्या दानपेटीत जमा झाली आहे. चौथी बातमी ही मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची आहे, कारण कोस्टल रोड प्रोजेक्ट हा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रोजेक्ट आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होणार आहे. त्यातील एका पहिल्या मार्गाचे म्हणजे वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत आणि मे महिन्यामध्ये हा पूर्ण रस्ता चालू होईल असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे. आता महत्त्वाची बातमी अशी आहे ती आपल्या ज्ञानवापी मशिदीबाबत. वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली होती. मात्र या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत मुस्लिम पक्षकारांनी या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी पार पडली. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने या याचिकेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने आता हिंदूंना ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण तळघरात पूजा करण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील प्रमुख घडामोडी. राज्यातील प्रमुख घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या पुन्हा एकदा राजकीय प्रमुख घडामोडींसह भेटूयात. धन्यवाद.